तुमच्या माहितीसाठी खार्डी शिरगाव 6 मध्ये 25 ची गरज. 6 चेंडू 25 धावा. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला फटका चांगला इन फ्रंट ऑफ द मिड विकेट. सरळ चेंडू मात्र डिपॉझिट केलाय स्टँड मध्ये. आशा पल्लवित करणारा हा षटकार पाहायला मिळतोय. हार्दिक, मी म्हटलं की पहिले 3 बॉल दोन्ही टीम साठी खूप महत्वाचे असणार आहेत आणि पहिल्याच बॉलवर आलाय एक दमदार हिट. मॅक्झिमम हिट 6 धावा. समीकरण बदललं, गणित बदललं. खार्डी शिरगाव मधील ही मॅच बदलली. 5 बॉल आणि 19 धाब्याची गरज. 3 बॉल 3 षटकार, एक सिंगल जर काढली तर इथून विजय होईल. जय बजरंग शिरगाव. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे मैदानामध्ये. मागच्या षटकामध्ये रोनकला स्ट्राईक आली नव्हती. नॉन स्ट्राईकवरती तो राहिला होता. त्या कारणास्तव मात्र नक्कीच हे समीकरण मोठं पाहायला मिळते. ऑन साइडला सरळ चेंडू चाललाय. अनस्टॉपेबल हा षटकार पाहायला मिळतोय. फुलटॉ चेंडूला मात्र पाठवलाय स्टँड मध्ये षटकार. षटकार आलाय हार्दिक आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरगाव टीमने केली वापसी. आता 3 बॉलचा खेळ उरलाय. धावा हव्यात त्या 3 चेंडू मध्ये एकूण 13 धावा. निर्णायक चेंडू असणार या दोन्ही टीम साठी. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण जाईल अंतिम 4 मध्ये, कोण कमवावेल एक ट्रॉफी आपल्या नावावर, त्याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्याला मिळेल. हार्दिक, महत्वाची मॅच आहे. 3 बॉल 13चं समीकरण. आता मात्र रोनक पाटील हे मैदानाच्या आतमध्ये बरसलेत का बॅटिंग करतायत स्वतःच्या संघासाठी. परंतु आता मात्र गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागेल. ओहो, थोडंसं दडपण मैदानाच्या आतमध्ये जाणवलं जात आहे. कारण की एखादी मोठी स्पर्धा आपण खेळतोय तर भरपूर काही दडपण प्रेशर त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आपण पाहत आहात, ऐकत आहात गेल्या 5 दिवसापासून माऊली चषकाचा थरार फायनल डे. ओहो, यावेळेला सुंदर ड्राइव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. पाहता पाहता चेंडूने वळण घेतले. एक सिंगल कंप्लीट गेली आणि पाहता पाहता जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. मॅच अजून देखील संपलेले नाही आहे. शेवटच्या बॉल पर्यंत जाणं यालाच क्रिकेट म्हणतो. आता मात्र 2 बॉल विजयाकरिता 11 धाव्यांचं लक्ष. या बॉलवरती मोठा फटका आला तर शेवटच्या बॉलवरती मॅच नो डाऊट रंगेल. काय शंका नाहीये का निर्णायक चेंडू दोन्ही टीम साठी असणार आहे. 2 गेंदे 11 रन, 2 चेंडू 11 धावा 2 चेंडू. कोण जिंकेल, खार्डी शिरगाव मात्र ती जिंकणार आहे ते फक्त आणि फक्त क्रिकेट. निर्णायक बॉल हवेमध्ये आहे. इनटू द गॅप आणि स्टँड मध्ये झाला डिलिव्हर. षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. लक्षात ठेवा, कोणीही जिंकलं तर मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, कारण की कुठल्याही प्रकारचा आपल्याला वादविवाद या स्पर्धेच्या माध्यमातून करायचं नाही. लक्षात ठेवा, खार्डी टीमचे प्रेक्षक असतील, दुसऱ्या बाजू शिरगाव, कोणीही जिंकलं तर आतमध्ये जाऊ नका. सेलिब्रेशन नक्कीच होईल कारण की महत्वाची मॅच आहे. ऐकूया डीजेला. येऊया. 1 बॉल विजयाकरिता 5 धाव्यांचं लक्ष. 1 बॉल 5 धावा. कोण जिंकेल ही रेस लागली आहे खार्डी आणि शिरगाव या 2 संघामध्ये. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठी हे दोन्ही संघ झुंजतात आणि कौतुक करेल रोनक पाटील ज्या पद्धतीने खेळतोय. अगोदर चांगली गोलंदाजी केली. आता एक शेवटचा एक चांगला खेळ त्याला खेळायचा आहे. एक फक्त स्ट्रोक दूर आहे ते या विजयापासून. एक निर्धाव चेंडू दूर आहेत खार्डी टीम. कोण जिंकेल चेंडू आणि पलीमधला संघर्ष. 1 गेंद 5 रन. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या चेंडू नंतर मात्र नक्कीच कोणत्या तरी एक संघाचं स्वप्न मात्र नक्कीच थांबलं जाईल. एक संघाला मात्र नक्कीच 1 वर्षाची वाट या ठिकाणी नक्कीच बघावी लागणार आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये. नक्कीच दबाव दडपण मात्र नक्कीच आहे. त्यामुळे नक्कीच इथे मात्र रनअप मध्ये व्यत्यय निर्माण झालाय. टाळ्या दोन्ही संघांच्या माध्यमातून वाचताना दिसतात कारण की महत्वाची मॅच आहे. सिलिम डॉफला क्षेत्ररक्षक पाहतोय. येणारा बॉल 1 विजयाकरिता 5 धाव्यांचं लक्ष. रोनक पाटील. 1 चेंडू आणि 5 धावा आणि इथे मात्र नक्कीच वाईट बॉल. इथे मात्र काय घडलं जात आहे. लक्षात ठेवा, मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. नाही, ती छोटी पुर आहेत. लक्षात ठेवा. ऐका, छोटी पुर आहे ती. मागे व्हा प्लीज, विनंती करतोय. मागे व्हा. पॅनल्टीला सामोरं जावे मित्रांनो. लक्षात ठेवा, चांगली स्पर्धा आहे. चांगला खेळ दाखवा आणि ही स्पर्धा जिंका. कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज. शेवटचा अंतिम लक्ष द्या. लक्षपूर्वक क्रिकेट खेळा. म्हणतात ना की नियम पाळा आणि अपघात टाळा. इथे क्रिकेटमध्ये देखील नियम पाळा आणि पॅनल्टीला सामोरे जाऊ नका. मॅच पुन्हा एकदा रंगत स्थितीत. 1 बॉल आणि 4 धावा. 1 बिग हिट दूर. 1 डॉट चेंडू दूर. खार्डी टीम. 1 बॉल विजयाकरिता 4 धाव्यांचं लक्ष. रोनक पाटील वर आता मात्र प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष राहिले. 8 बॉल मध्ये त्याने 30 धावा केल्यात. आता चौकार मारला तरी विजय होऊ शकतोय, परंतु डॉट बॉल घेणं महत्वाचं असेल.
एक बॉल 4 धावांची गरज. फायनल डे मधील पहिला हा मॅच रंगतोय. जबरदस्त स्पर्धा. एक चेंडू आणि 4 धावा. आणि या प्रकारे मात्र नक्की चेंडू लॉंग स्टॉप रिझनला. इथे मात्र काय घडलं गेलंय. 22च्या रूपाने मात्र या 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. चुकी झाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि इथे मात्र नक्की सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. क्या बात आहे. जय बजरंग शिरगाव संघ मात्र अंतिम 4 मध्ये. क्या बात आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली.